कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. ही श्रावणी आपल्या बापाच्या इतकी जवळ यायला नको होती. इथं तर समजच उलट घडायला लागलंय. पण काही हरकत नाही श्रावणी, तुला जेवढ्या उड्या मारायच्या तेवढ्या उड्या मारून घे. तुझ्या पुढच्या आयुष्यात तुला असे काही हादरे बसणार आहेत की हा तुझा बाप सुद्धा तुला त्या नरकातून वाचवू शकणार नाही. बघच तू. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. बा श्रावणीचा पोट फुटेल माझं. आणखी किती खाऊ घालणारस? बाबा नाही, शेवटचे एकाच प्लीज प्लीज. सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे. बस बाबा श्रावणी, जगातल्या ना प्रत्येक बापाची इच्छा असते ग. त्याच्या लहान मुलीला कडेवर घ्यावं, तिला चिवकवच्या गोष्टी सांगत स्वतःच्या हाताने भरवावं, तिचं ते बरबटलेलं निरागस तोंड स्वतःच्या हाताने पुसावं. पण ते काहीच नाही करू शकलो ग. नशिबाचा खेळ बघ ना. तुझे ते लाड, तुझे गोड हट्ट मी कधीच नाही पुरवू शकलो. त्यामुळे तुला सुद्धा वाटत असेल ना, बाबांच्या कुशीत शिरावं, त्यांच्या कुशीत शांत सुरक्षित झोपावं. पण नाही करू शकलो मी. मूर्ख होतो मी. सतत सतत दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा मी तुला देत राहिलो ग. आता नाही. आता जेव्हा तुला मुलं होतील ना, तेव्हा तेव्हा आजोबा बनून मला मला त्यांना आणि तुला दोघांनी भरवायचं. बाबा अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही माझे लाड आत्ताही करू शकता, मला आत्ताही भरवू शकता. मी तुला आत्ता भरवू शकतो. हो बाबा. श्रावणी, तू रुद्रशी लग्न करायला तयार झालीस. माझं पॉलिटिकल करिअर वाचणार आहे म्हणून मी तुझ्याशी गोड बोलतोय असं वाटत नाहीये ना तुला? नाही बाबा, असं काही माझ्या मनात सुद्धा नाही. श्रावणी, मी खरंच सांगतोय, मी सगळं जे काही करतोय ना ते खूप मनापासून करतोय. बाबा, तुमचं माझ्यावर खरंच प्रेम आहे. हे तुम्हाला मला वेगळं सांगण्याची काही गरज नाही. तुमच्या हातनं हा घास खाण्यासाठी मी किती आसुसले ना, हे मला शब्दातही सांगता येणार नाही. राहिल मन एकल सुख रोजच
भिजल दाटल रडू दाटल हसू नेमकं कुणी चोरल सोहळा सोबतीचा संपला सारा आता पाठ बदलून वाहतो वारा येशील का तू बाबा येशील का तू बाबा ठीक आहे सर, तुम्ही सांगितली तुमची फाईल. अरे तुम्ही शुभंकर ना, शिक्षण मंत्र्याच्या मुलीसोबत दारू पिऊन तिला तुम्ही आय लव्ह यू तुम्हीच बोललात ना. तुमचा तो व्हिडिओ ना समधीकडे व्हायरल झालाय. काय म्हणजे तुम्ही शिक्षण मंत्र्यांचे असिस्टंट आहात? थांबा थांबा बसा. हे बघा, ते जे काय घडलं ना तो तुमचा वैयक्तिक प्रश्न झाला. त्या प्रकरणाशी आमच्या ऑफिसचा काही एक संबंध नाही. पण एक असिस्टंट म्हणून तुमच्या हुशारीबद्दल मी खूप ऐकलेलं आहे आणि तुमच्यासारख्या माणसाला कामावर ठेवायला मला काही हरकत नाही. थँक्यू सो मच सर. हा पण एक अडचण आहे. काय अडचण आहे साहेब? काय ना, आता सध्या ऑफिसमध्ये कोणतीही मोठ्या पदाची जागा रिकामी नाही आहे. आता फक्त एकच जॉब आहे, तो म्हणजे ऑफिस बॉयचा. साहेब काम छोटं मोठं नसते. मी तयार आहे नोकरी करायला. ग्रेट. पण काय ना, नोकरी फायनल करण्यासाठी तुम्हाला आमच्या बॉसला खुश करावं लागेल. त्यांची मंजुरी घ्यावी लागेल. ठीक आहे साहेब, चालेल. हे बघा, तुम्ही त्यांना साहेबांची कॅबिन दाखवा. ठीक आहे सर. हो. चा. मे कम इन सर, मला ते मॅनेजर साहेबांनी पाठवून दिलं होतं. मला नोकरीची खूप गरज आहे साहेब. तुम्ही जे काम सांगाल ते मी करायला तयार आहे. काही कराल तयार सोय? हो सर, काही करायला तयार आहे मी. माझी परिस्थिती जरा बिकट आहे. तुम्ही जे काम द्याल ते मी प्रामाणिकपणाने करेन. बरं मग आता असं कर, जरा पुढे ये आणि माझं पाय चेपून दे. काय काय म्हणाला तुम्ही?